थँक्यू. बाईट झाल्यावर थोडं मागे म्हणून बाईट होत्या जरा. दादा काय सांगताल धनगर समाजाच्या अधिवेशनाबद्दल काय सांगतोय ते धनगर समाजाचं अधिवेशन घेतलं त्याच्याबद्दल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे आभार मानतो. धनगर समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ते लढाऊ समूह आहे. इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि त्यांना आता असणारी विनंती अशी केली आहे की ओबीसीचा लढा जे आहे त्या ओबीसीच्या लढ्याचं त्यांनी नेतृत्व त्या ठिकाणी स्वतःकडे घेतलं पाहिजे आणि 27% आरक्षण जे आहे ते सत्ता मिळवून हे तेलंगणासारखं 62% सुद्धा घेऊन जाता येतं. धनगर समाजाचं जे आदिवासी समाजामध्ये जी मागणी आहे, काही उत्साही कार्यकर्ता हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला की धनगर आणि धनमठ हे दोन वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे तो मार्ग संपलेला आहे. त्याच्यामुळे आता एकच मार्ग धनगर समाजाकडे राहिलेला आहे आणि तो म्हणजे की महाराष्ट्र विधानसभेची सत्ता घेऊन 27%वरून 62%वरती आरक्षण घेऊन जाणं आणि तिथून आपल्याला न्याय मिळवणं हा एकमेव मार्ग आता उरलेला आहे ते मी सांगतो.